वैष्णवी हगवण्याची आत्महत्या आहे की हत्या? वैष्णवीला झालेल्या अमानुष मारहाणीचे फोटो व्हायरल. वैष्णवी हगवणेला झालेल्या मारहाणीचे हे फोटो पहा. या फोटोमधून भीषण वास्तव समोर येतंय. वैष्णवीचा फक्त छळ व्हायचा नाही तर अमानुषपणे मारहाणी व्हायची ते या फोटोतून दिसून येतंय. माझ्या लेकीच्या तोंडावर थुंकले, वळ उठेपर्यंत मारहाण केली, असा दावा वैष्णवीचे वडील अनिल कसपटे यांनीही केला होता. वैष्णवीच्या अंगावर वळ असल्याचं FIR मध्येही नमूद करण्यात आलं होतं. आता हे फोटो व्हायरल झाल्यानंतर वैष्णवीला तिचा नवरा आणि सासऱ्यासह सासू आणि नणंदी छळायची असा आरोप केला जातोय. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांचं हे ट्विट पहा. दमानी यांनी वैष्णवीला झालेल्या मारहाणीचे फोटो पोस्ट करत कोणते आरोप केले ते पाहूयात. वैष्णवीचे सगळ्यात जास्त हाल तिच्या नणंद म्हणजे करिश्मा हगवणे करायच्या आणि त्यांच्यामुळे सासू लता आणि राजेंद्र हगवणे हे दोन्ही सुनांना छळायचे अशी माहिती मिळते. फरार होण्याची ही पहिली वेळ नाही. एवढेच नाही तर दुसऱ्या सुनेने तक्रार दाखल केली तेव्हा देखील ही माणसं फरार झाली होती. सुनांनाच नाही तर सुशीला देखील छळलं जायचं. ह्या कुटुंबाला खूप 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 कठोर शिक्षा झाली पाहिजे. मला हा खालचा फोटो खूप संशयास्पद वाटतोय. हे काहीतरी वेगळंच आहे, अशा शब्दात अंजली दमानी यांनी शंका व्यक्त केली आहे. दुसऱ्या काही एक्स अकाउंटवरूनही असेच फोटो पोस्ट करत वैष्णवीला जबर मारहाण केली जात होती असा दावा केलाय. पिंपरी चिंचवड पोलिसांनी पुण्यातील स्वारगेटमधून वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणेला अटक केली. वैष्णवीचा नवरा शशांक, नणंद करिश्मा आणि सासू लता हगवणे यांनाही याआधीच अटक झाली होती. सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवीनं आत्महत्या केली होती. तेव्हापासून सासरा राजेंद्र हगवणे आणि दीर सुशील हगवणे फरार होते. अखेर आज पहाटे 5:30च्या सुमारास पोलिसांनी हगवणेला बेड्या ठोकल्या. आता पोलीस तपासात कोणतं सत्य समोर येणार ते पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.